नक्कीच नक्कीच मनोज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुद्धा पावसाची संततधार सध्या सुरू आहे। संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 26 फुटांवर गेल्याची माहिती आहे। जिल्ह्यातील 19 बंधारे पुन्हा पाण्याखाली गेलेत। तर राधानगरी धरण सुद्धा 61% भरलंय। भोगावती नदी पात्रामध्ये सुद्धा यामुळे आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल, कोल्हापुरात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे? नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह विशेषतः धरण क्षेत्रामध्ये संततधार पाऊस किंवा पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि त्यामुळे या सगळ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते। राधानगरी धरण जवळपास 61% आता भरलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या धरणांमधून 3100 क्युसेक्सचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदीची पाणी पातळी आता जवळपास 26 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। या सगळ्या नदीवर असलेले 19 बंधारे आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत, ज्यावरची वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे। आणि त्यामुळेच आपण बघू शकतो ज्या पद्धतीने पंचगंगा नदीचं पाणी वाढतंय, त्यामुळे ही नदी आता दुथडी भरून वाहते। नदीच्या पलीकडच्या बाजूला जी काही शेतं आहेत त्यामध्ये हे सगळं पाणी आता जायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। त्याचबरोबर नदीच्या पात्रामध्ये जी काही मंदिरे होतं ती देखील आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। शहर परिसरामध्ये पावसाची उघडझाप सुरू असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि त्यामुळेच लघु आणि मध्यम प्रकल्प जे काय आहेत ते देखील आता भरण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली गेलेली आहे। त्यातच आज हवामान विभागानं या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल अशा पद्धतीची स्थिती आहे आणि त्यामुळेच उद्या सकाळपर्यंत हे सगळं पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडेल अशी शक्यता आहे, ती देखील वर्तवली जात आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासन देखील या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।